आत्ता जे की तुम्ही डेमो बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं, कारण एकदम जबरदस्त आपण आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे. काय विषय नाही, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे कसा व्हिडिओ एडिट करायचा काय नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करून टाका. ज्या चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनल होती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व ऑल मटेरियलचे जे काही लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व जे मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता, काय विषय नाही. आणि मटेरियल डाउनलोड करण्यात जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक जी की तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर काही विषय नाही, ते तेवढं करून घ्या. आणि ॲडमिशन जर तुमच्याकडे असेल तर आपल्या टेलिग्रामला पिन करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता. टेलिग्रामची जी की लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तर चला मग आपण आता लगेच आजचे जे काय व्हिडिओ आहे ते सुरुवात करूया. सर्वात काय करायचं, जे काय ॲडमिशन आहे ते ओपन करायचे. जे का मी बिटमार्क दिलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. काय आता याच्यात 3D इफेक्ट तुम्हाला मी ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे. तर आता याच्यात काय विषय करायचा काय नाही, एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वात काय करायचं, जे का पहिला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता इथं मला तुम्हाला 2 ग्रुप दिसणार आहेत. तर आता काय करायचं, सर्वात पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एकदम बॅकग्राऊंडला जे काय आपल्या चॅनलचा लोगो आहे तिथून डिलीट मारायचा आहे. परत त्याशिवाय क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, तो तुमचा कोणता पण एक फोटो असा सिलेक्ट करायचा आहे आणि या दोन्ही लेअरच्या खालती घेऊन यायचं आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे जे की आता आपल्या वरच्या लेअरमध्ये ग्रुपमध्ये आपला फोटो ॲड झालेला आहे. तर जशाच प्रकारे आपण खालच्या पण ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ते जे काही इथला फोटो आहे ते डिलीट मारायचं आहे. परत त्याची क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून कोणता पण तुमचा एक वेगळा फोटो ॲड करायचा आहे. आधी ॲड करता तेच फोटो आता आपल्याला ॲड नाही करायचा आहे, वेगळा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जे की आता आपला हा इकडे दिसणार आहे. तर अशा प्रकारे की एवढं काम केल्यानंतर काय करायचं, आपण पुढे जायचं. पुढे 2 लेअर दिसत असतील तुम्हाला, तरी तुम्ही एक बीट देतो म्हणजे कसं एकदम स्टेप बाय डिटेलमध्ये तुम्हाला समजेल. तर आता काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 2 पॉईंटच्या बीट लिहायचं, ज्याच्या पुढे 2 लेअर आहेत त्या दोन्ही लेअरवरती एकदा एका लेअरवरती क्लिक करायचे आणि इथं कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारवरती क्लिक करायचं. इथून जे काय तुमचा कोणता पण एक दुसरा फोटो ॲड करायचा आहे, वरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. डबल जे काय खालची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं, डबल कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा स्टारवरती क्लिक करायचे, जे का आपण आधीचा फोटो ॲड केला तेच फोटो आपल्याला याच्यात पण ॲड करून घ्यायचा आहे, म्हणजे या दोन्ही ग्रुपमध्ये एकच फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर तशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, या पण दोन्ही पण याच्यात एकच फोटो ॲड करून घ्यायचा. जसं आपण आधीचा केला तशा प्रकारे हे दोन्ही पण याच्यात एकच फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर याच्यात हे केलेलं आहे आपण आणि याचं पण तेच फोटो ॲड करायचं, जे काही याचा ॲड करतात ते. तर बघू शकता अशा प्रकारे एकदम खतरनाक दिसणार आहे. तर आता काय करायचं आहे, जे काय पुढे आहे आता इथं काय करायचं आहे, या 2 खालची काय करा, याच्यात एकच फोटो ॲड करायचा आहे दोन्ही याच्यात. तर मी काय करतो, हा फोटो घेतो. तर याच्यात आपण जे की हा फोटो घेतलेला आहे आणि एकदम खालची लेअर आहे त्यावरती पण आपण काय करायचं आहे, आता जे की फोटो ॲड केला तेच फोटो ॲड करून घ्यायचा एकदम खालच्या पण याच्यात. तर आता इथं एक बघू शकता, इथं खुजी एक दिलेली असेल मी, त्या खुजीच्या याच्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवरती यायचे. आता इथं काय करायचं, आपल्याला वेगळा फोटो ॲड करायचा आहे, तशा प्रकारे मी करता आहे तशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे आता आपल्या इथं दिसणार आहे. तर आता काय करायचं आहे, तेवढं काम केल्यानंतर आपल्याला 7.2च्या बीट लायचं आहे. इथून परत त्याशिवाय क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून तुम्ही कोणते पण आता तुमचे फोटो सिलेक्ट करायचे, ॲड करून घ्यायचे, वरती लाईन क्लिक करून फुल काम एरिया करायचे आणि पुढच्या बीटला जाऊन याचा एक्स्ट्रा पार्ट कट मारायचा आहे. तर अशा प्रकारे जे की आता आपण दरप्रमाणे आपण जसे फोटो ॲड करतो तशा प्रकारे आपण फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आता इथून शेवटपर्यंत. तर काही विषय नाही मित्रांनो, एकदम सोपी स्टेप आहे. फोटो ॲड करणं म्हणजे तुम्हाला समजलंच असेल. तर अशा प्रकारे काय करा, तुम्ही सर्व जे की फोटो ॲड करून घ्या जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते मी ते सांगणारच आहे, पण तुम्ही सर्वात काय करा, सर्व जे काही फोटो आहे ते ॲड करून घ्या. आणि मित्रांनो, तुम्ही आणखून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून टाकायचे, कारण नंतर तुम्ही विसरणार आहात. त्यामुळं केलं नसेल तर आता तरी करून घ्या, काही विषय नाही. जशा प्रकारे मी करतो तोपर्यंत मी. आणि चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब वगैरे करून घ्या. खतरनाकपैकी तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ एडिटिंग शिकली जात असते. आणि पुढचा व्हिडिओ पण कोणत्या टॉपिकवर पाहिजे, काय विषय पाहिजे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही कमेंट केले त्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ आणत असतो आपल्या चॅनलवरती. काही विषय नाही, तेवढं काम तुम्ही करून टाका. तर अशा प्रकारे जे की मी फोटो ॲड करून घेतलेले आहे, तर तुम्ही काय करायचे, सर्व जे की फोटो तुमचे ॲड करून घ्यायचे. आता सर्व फोटो ॲड केल्यानंतर काय करायचे, तर आपल्याला इथून बॅक यायचं आहे आणि जे का मी शेकीपेट प्रीसेट दिला असेल ते इथून ओपन करायचे. तर आता शेकीपेट प्रीसेट ओपन केल्यानंतर काय करायचे, का पहिल्या एकच फोटो आहे आपला, त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलरच्या इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, तिथं 3 लाईनवर क्लिक करायचे आणि इथून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर इथून बॅक यायचे, पुन्हा एकदा आपल्याला बीट मार्करला ओपन करायचे. तर आता पुन्हा एकदा बीट मार्करला ओपन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुढे जायचं आहे. पुढे बरोबर आपल्याला 7.2च्या बीटला यायचं. इथून जे का पुढे आपले फुल कार्बन एरियामध्ये फोटो ॲड केले तर इथून सर्व फोटोला आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. एक पण फोटो सोडता सर्व जे की याला शेवटपर्यंत जितके पण फोटो आहे ते सर्व फोटोला आपण हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी करता आहे तशा प्रकारे एकदम खतरनाकपैकी. काही विषय नाही मित्रांनो, व्हिडिओला नाही स्किप करता बघितला तर तुम्हाला हे सगळं जे की मी समजून सांगतच असते तुमचा भाऊ, म्हणजे स्टेप बाय स्टेप तशा प्रकारे मी इफेक्ट पेस्ट करत आहे. तशा प्रकारे सर्व फोटोला जे की आपण येतो शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि काही विषय नाही, मग जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे करून घ्या.
तर अशा प्रकारे जे की शेवटपर्यंत आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ. तर काहीशी आपले फोटो राहिले असतील बहुतेक, हा इथे झालेच असतील इकडे देणं. तर अशा प्रकारे जे की आपले 2 फोटो राहिले आहेत, या दोन्ही पण फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, आता जे की आपले सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट झालेले आहे. तर आता काय करायचं, एवढीच्या स्टार्टिंगला यायचं आहे, पुन्हा एकदा पलकच्या अशी क्लिक करायची, पुन्हा एकदा गॅलरी म्हणजे मीडियामध्ये जायचं आहे. मी मटेरियलमध्ये एक बॉर्डर दिली असेल, ती बॉर्डर ॲड करायची आणि बॉर्डरला काय करायचं आहे, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्या बॉर्डरवरती क्लिक करत राहू द्यायचं आहे. त्यानंतर ब्लँडिंगवरती जायचं आहे, लाईटिंगवरती येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपला आजचा जे काय व्हिडिओ आहे ते बनवून रेडी झालेलं आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं, खाली स्टारवरती एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जे आजचा व्हिडिओ आहे ते एक्सपोर्टला चालू आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ, काय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. भेटूया एखाद्या पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि जे का टॉपची एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.